नेवासा तालुक्यात अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत 2 आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून 2 गावठी कट्टे, 4 जिवंत काडतुसे आणि 2 चारचाकी वाहने असा एकूण 9,62,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक नेवासा तालुक्यात अवैध शस्त्रांबाबत माहिती गोळा करत होते। दरम्यान 28 फेब्रुवारी रोजी पथकाला गुप्त बातमीदारामार्फत नितीन उर्फ ठकन भाऊसाहेब अल्हाट वय 34 राहणार मोरे चिंचोरे तालुका नेवासा हा गावठी कट्टा विक्रीसाठी वांजोळी शिवारात येणार असल्याची माहिती मिळाली। पथकाने सापळा रचून संशयितांची कार अडवली असता आरोपी पळण्याचा प्रयत्न करत होता, मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले। त्याची व वाहनांची झडती घेतली असता 1 गावठी पिस्टल, 2 जिवंत काडतुसे आणि मारुती सुझुकी कार असा एकूण 5,31,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आरोपी विरुद्ध यापूर्वी खुनाचा प्रयत्न, दरोडा, अपहरण, बलात्कार आणि आर्म ॲक्टसह विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली। त्यानंतर त्याच दिवशी दुसऱ्या कारवाईत शाहरुख उर्फ चाट्या जावेद शेख वय 31 राहणार कृष्णानगर झोपडपट्टी घोडेगाव तालुका नेवासा हा गावठी कट्टा विक्रीसाठी घोडेगाव शिवारात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा लावून त्याला अटक केली। त्याच्या ताब्यातून 1 गावठी पिस्टल, 2 जिवंत काडतुसे आणि मारुती सुझुकी कार असा एकूण 4,31,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। शाहरुख शेख याच्या विरुद्धही दरोडा, मारहाण, आर्म ॲक्टसह अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे। दोन्ही आरोपींविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट कलम 3/25 व 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सोनई पोलीस करत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली।